नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखंद चित्रपटाचे 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गेल्या काही दिवसापासून प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या तुलनेने गुलखंदने बॉक्स ऑफिसवर दणक्यास सुरुवात केलेली आहे। पहिल्या दिवशी या सिनेमाने 55 लाखाचा गल्ला जमवला होता। त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुलखंदच्या कमाईत काहीशी घसरण पाहायला मिळाली। सिनेमाने 25 लाख रुपये कमवले होते। त्यानंतर तिसऱ्या दिवशी गुलखंदची कमाईत वाढ झाली होती आणि या चित्रपटाने 42 लाख रुपये कमवले होते। नंतर चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाची कमाई केली होती आणि एकूण 4 दिवसातच या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 2 कोटी 1 लाखाची कमाई केली होती। आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 23 लाख कमवले होते। 6व्या दिवशी या चित्रपटाने 22 लाख रुपये कमवले होते। 7व्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवले होते आणि एका आठवड्यात या चित्रपटाने 2 कोटी 38 लाखाची कमाई केली होती। आणि 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली होती आणि 9व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाखाची कमाई केलेली आहे। आणि आता 10व्या दिवशी या चित्रपटाने 37 लाखाची कमाई केलेली आहे। आणि एकूण या चित्रपटाने आतापर्यंत 10 दिवसात या चित्रपटाने 3 कोटी 13 लाख रुपये कमवलेले आहे। आणि गुलखंदचे बरेच शो हाऊसफुल चाललेले आहे। दरम्यान गुलखंद सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडे टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे। सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबड़िया हे या गुलखंद सिनेमाचे निर्माते आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलखंदमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगळीवेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखंद चित्रपटाचे 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गेल्या काही दिवसापासून प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या तुलनेने गुलखंदने बॉक्स ऑफिसवर दणक्यास सुरुवात केलेली आहे। पहिल्या दिवशी या सिनेमाने 55 लाखाचा गल्ला जमवला होता। त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुलखंदच्या कमाईत काहीशी घसरण पाहायला मिळाली। सिनेमाने 25 लाख रुपये कमवले होते। त्यानंतर तिसऱ्या दिवशी गुलखंदची कमाईत वाढ झाली होती आणि या चित्रपटाने 42 लाख रुपये कमवले होते। नंतर चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाची कमाई केली होती आणि एकूण 4 दिवसातच या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 2 कोटी 1 लाखाची कमाई केली होती। आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 23 लाख कमवले होते। 6व्या दिवशी या चित्रपटाने 22 लाख रुपये कमवले होते। 7व्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवले होते आणि एका आठवड्यात या चित्रपटाने 2 कोटी 38 लाखाची कमाई केली होती। आणि 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली होती आणि 9व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाखाची कमाई केलेली आहे। आणि आता 10व्या दिवशी या चित्रपटाने 37 लाखाची कमाई केलेली आहे। आणि एकूण या चित्रपटाने आतापर्यंत 10 दिवसात या चित्रपटाने 3 कोटी 13 लाख रुपये कमवलेले आहे। आणि गुलखंदचे बरेच शो हाऊसफुल चाललेले आहे। दरम्यान गुलखंद सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडे टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे। सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबड़िया हे या गुलखंद सिनेमाचे निर्माते आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलखंदमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगळीवेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखंद चित्रपटाचे 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गेल्या काही दिवसापासून प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या तुलनेने गुलखंदने बॉक्स ऑफिसवर दणक्यास सुरुवात केलेली आहे।
पहिल्या दिवशी या सिनेमाने 55 लाखाचा गल्ला जमवला होता। त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुलखनच्या कमाईत काहीशी घसरण पाहायला मिळाली। सिनेमाने 25 लाख रुपये कमवले होते। त्यानंतर तिसऱ्या दिवशी गुलखनची कमाईत वाढ झाली होती आणि या चित्रपटाने 42 लाख रुपये कमवले होते। नंतर चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाची कमाई केली होती आणि एकूण 4 दिवसातच या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 2 कोटी 1 लाखाची कमाई केली होती। आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 23 लाख कमवले होते। 6व्या दिवशी या चित्रपटाने 22 लाख रुपये कमवले होते। 7व्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवले होते आणि एका आठवड्यात या चित्रपटाने 2 कोटी 38 लाखाची कमाई केली होती। आणि 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली होती आणि 9व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाखाची कमाई केलेली आहे। आणि आता 10व्या दिवशी या चित्रपटाने 37 लाखाची कमाई केलेली आहे। आणि एकूण या चित्रपटाने आतापर्यंत 10 दिवसात या चित्रपटाने 3 कोटी 13 लाख रुपये कमवलेले आहे। आणि गुलखनचे बरेच शो हाऊसफुल चाललेले आहे। दरम्यान गुलखन सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडे टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे। सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबड़िया हे या गुलखन सिनेमाचे निर्माते आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलखनमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखन चित्रपटाचे 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गेल्या काही दिवसापासून प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या तुलनेने गुलखनने बॉक्स ऑफिसवर दणक्यास सुरुवात केलेली आहे। पहिल्या दिवशी या सिनेमाने 55 लाखाचा गल्ला जमवला होता। त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुलखनच्या कमाईत काहीशी घसरण पाहायला मिळाली। सिनेमाने 25 लाख रुपये कमवले होते। त्यानंतर तिसऱ्या दिवशी गुलखनची कमाईत वाढ झाली होती आणि या चित्रपटाने 42 लाख रुपये कमवले होते। नंतर चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाची कमाई केली होती आणि एकूण 4 दिवसातच या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 2 कोटी 1 लाखाची कमाई केली होती। आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 23 लाख कमवले होते। 6व्या दिवशी या चित्रपटाने 22 लाख रुपये कमवले होते। 7व्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवले होते आणि एका आठवड्यात या चित्रपटाने 2 कोटी 38 लाखाची कमाई केली होती। आणि 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली होती आणि 9व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाखाची कमाई केलेली आहे। आणि आता 10व्या दिवशी या चित्रपटाने 37 लाखाची कमाई केलेली आहे। आणि एकूण या चित्रपटाने आतापर्यंत 10 दिवसात या चित्रपटाने 3 कोटी 13 लाख रुपये कमवलेले आहे। आणि गुलखनचे बरेच शो हाऊसफुल चाललेले आहे। दरम्यान गुलखन सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडे टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे। सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबड़िया हे या गुलखन सिनेमाचे निर्माते आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलखनमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखन चित्रपटाचे 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गेल्या काही दिवसापासून प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या तुलनेने गुलखनने बॉक्स ऑफिसवर दणक्यास सुरुवात केलेली आहे। पहिल्या दिवशी या सिनेमाने 55 लाखाचा गल्ला जमवला होता। त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुलखनच्या कमाईत काहीशी घसरण पाहायला मिळाली। सिनेमाने 25 लाख रुपये कमवले होते। त्यानंतर तिसऱ्या दिवशी गुलखनची कमाईत वाढ झाली होती आणि या चित्रपटाने 42 लाख रुपये कमवले होते।
नंतर चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाची कमाई केली होती आणि एकूण 4 दिवसातच या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 2 कोटी 1 लाखाची कमाई केली होती आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 23 लाख कमवले होते। 6व्या दिवशी या चित्रपटाने 22 लाख रुपये कमवले होते। 7व्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवले होते आणि एका आठवड्यात या चित्रपटाने 2 कोटी 38 लाखाची कमाई केली होती आणि 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली होती आणि 9व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाखाची कमाई केलेली आहे आणि आता 10व्या दिवशी या चित्रपटाने 37 लाखाची कमाई केलेली आहे आणि एकूण या चित्रपटाने आतापर्यंत 10 दिवसात या चित्रपटाने 3 कोटी 13 लाख रुपये कमवलेले आहे आणि गुलकंदचे बरेच शो हाऊसफुल चाललेले आहे। दरम्यान गुलकंद सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडे टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे। सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबड़िया हे या गुलकंद सिनेमाचे निर्माते आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलकंदमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलकंद चित्रपटाचे 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गेल्या काही दिवसापासून प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या तुलनेने गुलकंदने बॉक्स ऑफिसवर दणक्यास सुरुवात केलेली आहे। पहिल्या दिवशी या सिनेमाने 55 लाखाचा गल्ला जमवला होता। त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुलकंदच्या कमाईत काहीशी घसरण पाहायला मिळाली। सिनेमाने 25 लाख रुपये कमवले होते। त्यानंतर तिसऱ्या दिवशी गुलकंदची कमाईत वाढ झाली होती आणि या चित्रपटाने 42 लाख रुपये कमवले होते। नंतर चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाची कमाई केली होती आणि एकूण 4 दिवसातच या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 2 कोटी 1 लाखाची कमाई केली होती आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 23 लाख कमवले होते। 6व्या दिवशी या चित्रपटाने 22 लाख रुपये कमवले होते। 7व्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवले होते आणि एका आठवड्यात या चित्रपटाने 2 कोटी 38 लाखाची कमाई केली होती आणि 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली होती आणि 9व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाखाची कमाई केलेली आहे आणि आता 10व्या दिवशी या चित्रपटाने 37 लाखाची कमाई केलेली आहे आणि एकूण या चित्रपटाने आतापर्यंत 10 दिवसात या चित्रपटाने 3 कोटी 13 लाख रुपये कमवलेले आहे आणि गुलकंदचे बरेच शो हाऊसफुल चाललेले आहे। दरम्यान गुलकंद सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडे टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे। सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबड़िया हे या गुलकंद सिनेमाचे निर्माते आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलकंदमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलकंद चित्रपटाचे 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गेल्या काही दिवसापासून प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या तुलनेने गुलकंदने बॉक्स ऑफिसवर दणक्यास सुरुवात केलेली आहे। पहिल्या दिवशी या सिनेमाने 55 लाखाचा गल्ला जमवला होता। त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुलकंदच्या कमाईत काहीशी घसरण पाहायला मिळाली। सिनेमाने 25 लाख रुपये कमवले होते। त्यानंतर तिसऱ्या दिवशी गुलकंदची कमाईत वाढ झाली होती आणि या चित्रपटाने 42 लाख रुपये कमवले होते। नंतर चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाची कमाई केली होती आणि एकूण 4 दिवसातच या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 2 कोटी 1 लाखाची कमाई केली होती आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 23 लाख कमवले होते। 6व्या दिवशी या चित्रपटाने 22 लाख रुपये कमवले होते।
7व्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवले होते आणि एका आठवड्यात या चित्रपटाने 2,38,00,000ची कमाई केली होती आणि 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली होती आणि 9व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाखाची कमाई केलेली आहे आणि आता 10व्या दिवशी या चित्रपटाने 37 लाखाची कमाई केलेली आहे आणि एकूण या चित्रपटाने आतापर्यंत 10 दिवसात या चित्रपटाने 3,13,00,000 रुपये कमवलेले आहे आणि गुलकंदचे बरेच शो हाऊसफुल चाललेले आहे। दरम्यान गुलकंद सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडे टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे। सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबडिया हे या गुलकंद सिनेमाचे निर्माते आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलकंदमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलकंद चित्रपटाचे 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गेल्या काही दिवसापासून प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या तुलनेने गुलकंदने बॉक्स ऑफिसवर दणक्यात सुरुवात केलेली आहे। पहिल्या दिवशी या सिनेमाने 55 लाखाचा गल्ला जमवला होता। त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुलकंदच्या कमाईत काहीशी घसरण पाहायला मिळाली। सिनेमाने 25 लाख रुपये कमवले होते। त्यानंतर तिसऱ्या दिवशी गुलकंदची कमाईत वाढ झाली होती आणि या चित्रपटाने 42 लाख रुपये कमवले होते। नंतर चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाची कमाई केली होती आणि एकूण 4 दिवसातच या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 2,01,00,000ची कमाई केली होती आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 23 लाख कमवले होते। 6व्या दिवशी या चित्रपटाने 22 लाख रुपये कमवले होते। 7व्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवले होते आणि एका आठवड्यात या चित्रपटाने 2,38,00,000ची कमाई केली होती आणि 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली होती आणि 9व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाखाची कमाई केलेली आहे आणि आता 10व्या दिवशी या चित्रपटाने 37 लाखाची कमाई केलेली आहे आणि एकूण या चित्रपटाने आतापर्यंत 10 दिवसात या चित्रपटाने 3,13,00,000 रुपये कमवलेले आहे आणि गुलकंदचे बरेच शो हाऊसफुल चाललेले आहे। दरम्यान गुलकंद सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडे टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे। सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबडिया हे या गुलकंद सिनेमाचे निर्माते आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलकंदमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलकंद चित्रपटाचे 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गेल्या काही दिवसापासून प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या तुलनेने गुलकंदने बॉक्स ऑफिसवर दणक्यात सुरुवात केलेली आहे। पहिल्या दिवशी या सिनेमाने 55 लाखाचा गल्ला जमवला होता। त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुलकंदच्या कमाईत काहीशी घसरण पाहायला मिळाली। सिनेमाने 25 लाख रुपये कमवले होते। त्यानंतर तिसऱ्या दिवशी गुलकंदची कमाईत वाढ झाली होती आणि या चित्रपटाने 42 लाख रुपये कमवले होते। नंतर चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाची कमाई केली होती आणि एकूण 4 दिवसातच या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 2,01,00,000ची कमाई केली होती आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 23 लाख कमवले होते। 6व्या दिवशी या चित्रपटाने 22 लाख रुपये कमवले होते। 7व्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवले होते आणि एका आठवड्यात या चित्रपटाने 2,38,00,000ची कमाई केली होती आणि 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली होती आणि 9व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाखाची कमाई केलेली आहे
आणि आता 10व्या दिवशी या चित्रपटाने 37 लाखाची कमाई केलेली आहे आणि एकूण या चित्रपटाने आतापर्यंत 10 दिवसात या चित्रपटाने 3,13,00,000 रुपये कमवलेले आहे आणि गुलकंदचे बरेच शो हाऊसफुल चाललेले आहे। दरम्यान गुलकंद सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडे टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे। सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबड़िया हे या गुलकंद सिनेमाचे निर्माते आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलकंदमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलकंद चित्रपटाचे 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गेल्या काही दिवसापासून प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या तुलनेने गुलकंदने बॉक्स ऑफिसवर दणक्यास सुरुवात केलेली आहे। पहिल्या दिवशी या सिनेमाने 55 लाखाचा गल्ला जमवला होता। त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुलकंदच्या कमाईत काहीशी घसरण पाहायला मिळाली। सिनेमाने 25 लाख रुपये कमवले होते। त्यानंतर तिसऱ्या दिवशी गुलकंदची कमाईत वाढ झाली होती आणि या चित्रपटाने 42 लाख रुपये कमवले होते। नंतर चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाची कमाई केली होती आणि एकूण 4 दिवसातच या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 2,01,00,000ची कमाई केली होती आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 23 लाख कमवले होते। 6व्या दिवशी या चित्रपटाने 22 लाख रुपये कमवले होते। 7व्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवले होते आणि एका आठवड्यात या चित्रपटाने 2,38,00,000ची कमाई केली होती आणि 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली होती आणि 9व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाखाची कमाई केलेली आहे आणि आता 10व्या दिवशी या चित्रपटाने 37 लाखाची कमाई केलेली आहे आणि एकूण या चित्रपटाने आतापर्यंत 10 दिवसात या चित्रपटाने 3,13,00,000 रुपये कमवलेले आहे आणि गुलकंदचे बरेच शो हाऊसफुल चाललेले आहे। दरम्यान गुलकंद सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडे टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे। सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबड़िया हे या गुलकंद सिनेमाचे निर्माते आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलकंदमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलकंद चित्रपटाचे 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गेल्या काही दिवसापासून प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या तुलनेने गुलकंदने बॉक्स ऑफिसवर दणक्यास सुरुवात केलेली आहे। पहिल्या दिवशी या सिनेमाने 55 लाखाचा गल्ला जमवला होता। त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुलकंदच्या कमाईत काहीशी घसरण पाहायला मिळाली। सिनेमाने 25 लाख रुपये कमवले होते। त्यानंतर तिसऱ्या दिवशी गुलकंदची कमाईत वाढ झाली होती आणि या चित्रपटाने 42 लाख रुपये कमवले होते। नंतर चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाची कमाई केली होती आणि एकूण 4 दिवसातच या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 2,01,00,000ची कमाई केली होती आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 23 लाख कमवले होते। 6व्या दिवशी या चित्रपटाने 22 लाख रुपये कमवले होते। 7व्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवले होते आणि एका आठवड्यात या चित्रपटाने 2,38,00,000ची कमाई केली होती आणि 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली होती आणि 9व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाखाची कमाई केलेली आहे आणि आता 10व्या दिवशी या चित्रपटाने 37 लाखाची कमाई केलेली आहे आणि एकूण या चित्रपटाने आतापर्यंत 10 दिवसात या चित्रपटाने 3,13,00,000 रुपये कमवलेले आहे आणि गुलकंदचे बरेच शो हाऊसफुल चाललेले आहे। दरम्यान गुलकंद सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर,
समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत, आशिष तगडे, टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबड़िया हे या गुलशन सिनेमाचे निर्माते आहे. दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलशनमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगळीवेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गुलशन चित्रपटाचे 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये गेल्या काही दिवसापासून प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या तुलनेने गुलशनने बॉक्स ऑफिसवर दणक्यास सुरुवात केलेली आहे. पहिल्या दिवशी या सिनेमाने 55 लाखाचा गल्ला जमवला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुलशनच्या कमाईत काहीशी घसरण पाहायला मिळाली. सिनेमाने 25 लाख रुपये कमवले होते. त्यानंतर तिसऱ्या दिवशी गुलशनची कमाईत वाढ झाली होती आणि या चित्रपटाने 42 लाख रुपये कमवले होते. नंतर चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाची कमाई केली होती आणि एकूण 4 दिवसातच या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 2 कोटी 1 लाखाची कमाई केली होती. आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 23 लाख कमवले होते. 6व्या दिवशी या चित्रपटाने 22 लाख रुपये कमवले होते. 7व्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवले होते आणि एका आठवड्यात या चित्रपटाने 2 कोटी 38 लाखाची कमाई केली होती. आणि 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली होती आणि 9व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाखाची कमाई केलेली आहे. आणि आता 10व्या दिवशी या चित्रपटाने 37 लाखाची कमाई केलेली आहे. आणि एकूण या चित्रपटाने आतापर्यंत 10 दिवसात या चित्रपटाने 3 कोटी 13 लाख रुपये कमवलेले आहे. आणि गुलशनचे बरेच शो हाऊसफुल चाललेले आहे. दरम्यान गुलशन सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत, आशिष तगडे, टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबड़िया हे या गुलशन सिनेमाचे निर्माते आहे. दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलशनमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगळीवेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गुलशन चित्रपटाचे 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये गेल्या काही दिवसापासून प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या तुलनेने गुलशनने बॉक्स ऑफिसवर दणक्यास सुरुवात केलेली आहे. पहिल्या दिवशी या सिनेमाने 55 लाखाचा गल्ला जमवला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुलशनच्या कमाईत काहीशी घसरण पाहायला मिळाली. सिनेमाने 25 लाख रुपये कमवले होते. त्यानंतर तिसऱ्या दिवशी गुलशनची कमाईत वाढ झाली होती आणि या चित्रपटाने 42 लाख रुपये कमवले होते. नंतर चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाची कमाई केली होती आणि एकूण 4 दिवसातच या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 2 कोटी 1 लाखाची कमाई केली होती. आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 23 लाख कमवले होते. 6व्या दिवशी या चित्रपटाने 22 लाख रुपये कमवले होते. 7व्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवले होते आणि एका आठवड्यात या चित्रपटाने 2 कोटी 38 लाखाची कमाई केली होती. आणि 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली होती आणि 9व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाखाची कमाई केलेली आहे. आणि आता 10व्या दिवशी या चित्रपटाने 37 लाखाची कमाई केलेली आहे. आणि एकूण या चित्रपटाने आतापर्यंत 10 दिवसात या चित्रपटाने 3 कोटी 13 लाख रुपये कमवलेले आहे. आणि गुलशनचे बरेच शो हाऊसफुल चाललेले आहे. दरम्यान गुलशन सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत, आशिष तगडे, टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबड़िया हे या गुलशन सिनेमाचे निर्माते आहे. दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि
महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलखंदमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चौगुले यांची आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखंद चित्रपटाचे 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गेल्या काही दिवसापासून प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या तुलनेने गुलखंदने बॉक्स ऑफिसवर दणक्यात सुरुवात केलेली आहे। पहिल्या दिवशी या सिनेमाने 55 लाखाचा गल्ला जमवला होता। त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुलखंदच्या कमाईत काहीशी घसरण पाहायला मिळाली। सिनेमाने 25 लाख रुपये कमवले होते। त्यानंतर तिसऱ्या दिवशी गुलखंदची कमाईत वाढ झाली होती आणि या चित्रपटाने 42 लाख रुपये कमवले होते। नंतर चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाची कमाई केली होती आणि एकूण 4 दिवसातच या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 2 कोटी 1 लाखाची कमाई केली होती। आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 23 लाख कमवले होते। 6व्या दिवशी या चित्रपटाने 22 लाख रुपये कमवले होते। 7व्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवले होते आणि एका आठवड्यात या चित्रपटाने 2 कोटी 38 लाखाची कमाई केली होती। आणि 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली होती आणि 9व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाखाची कमाई केलेली आहे आणि आता 10व्या दिवशी या चित्रपटाने 37 लाखाची कमाई केलेली आहे। आणि एकूण या चित्रपटाने आतापर्यंत 10 दिवसात या चित्रपटाने 3 कोटी 13 लाख रुपये कमवलेले आहे आणि गुलखंदचे बरेच शो हाऊसफुल चाललेले आहे। दरम्यान गुलखंद सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चौगुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडे टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे। सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबड़िया हे या गुलखंद सिनेमाचे निर्माते आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलखंदमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चौगुले यांची आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखंद चित्रपटाचे 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गेल्या काही दिवसापासून प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या तुलनेने गुलखंदने बॉक्स ऑफिसवर दणक्यात सुरुवात केलेली आहे। पहिल्या दिवशी या सिनेमाने 55 लाखाचा गल्ला जमवला होता। त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुलखंदच्या कमाईत काहीशी घसरण पाहायला मिळाली। सिनेमाने 25 लाख रुपये कमवले होते। त्यानंतर तिसऱ्या दिवशी गुलखंदची कमाईत वाढ झाली होती आणि या चित्रपटाने 42 लाख रुपये कमवले होते। नंतर चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाची कमाई केली होती आणि एकूण 4 दिवसातच या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 2 कोटी 1 लाखाची कमाई केली होती। आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 23 लाख कमवले होते। 6व्या दिवशी या चित्रपटाने 22 लाख रुपये कमवले होते। 7व्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवले होते आणि एका आठवड्यात या चित्रपटाने 2 कोटी 38 लाखाची कमाई केली होती। आणि 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली होती आणि 9व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाखाची कमाई केलेली आहे आणि आता 10व्या दिवशी या चित्रपटाने 37 लाखाची कमाई केलेली आहे। आणि एकूण या चित्रपटाने आतापर्यंत 10 दिवसात या चित्रपटाने 3 कोटी 13 लाख रुपये कमवलेले आहे आणि गुलखंदचे बरेच शो हाऊसफुल चाललेले आहे। दरम्यान गुलखंद सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चौगुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडे टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे। सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबड़िया हे या गुलखंद सिनेमाचे निर्माते आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलखंदमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चौगुले यांची आगली वेगळी
केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखंद चित्रपटाचे 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गेल्या काही दिवसापासून प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या तुलनेने गुलखंदने बॉक्स ऑफिसवर दणक्यात सुरुवात केलेली आहे। पहिल्या दिवशी या सिनेमाने 55 लाखाचा गल्ला जमवला होता। त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुलखंदच्या कमाईत काहीशी घसरण पाहायला मिळाली। सिनेमाने 25 लाख रुपये कमवले होते। त्यानंतर तिसऱ्या दिवशी गुलखंदची कमाईत वाढ झाली होती आणि या चित्रपटाने 42 लाख रुपये कमवले होते। नंतर चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाची कमाई केली होती आणि एकूण 4 दिवसातच या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 2 कोटी 1 लाखाची कमाई केली होती। आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 23 लाख कमवले होते। 6व्या दिवशी या चित्रपटाने 22 लाख रुपये कमवले होते। 7व्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवले होते आणि एका आठवड्यात या चित्रपटाने 2 कोटी 38 लाखाची कमाई केली होती। आणि 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली होती आणि 9व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाखाची कमाई केलेली आहे। आणि आता 10व्या दिवशी या चित्रपटाने 37 लाखाची कमाई केलेली आहे। आणि एकूण या चित्रपटाने आतापर्यंत 10 दिवसात या चित्रपटाने 3 कोटी 13 लाख रुपये कमवलेले आहे। आणि गुलखंदचे बरेच शो हाऊसफुल चाललेले आहे। दरम्यान गुलखंद सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडे टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे। सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबड़िया हे या गुलखंद सिनेमाचे निर्माते आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलखंदमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखंद चित्रपटाचे 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गेल्या काही दिवसापासून प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या तुलनेने गुलखंदने बॉक्स ऑफिसवर दणक्यात सुरुवात केलेली आहे। पहिल्या दिवशी या सिनेमाने 55 लाखाचा गल्ला जमवला होता। त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुलखंदच्या कमाईत काहीशी घसरण पाहायला मिळाली। सिनेमाने 25 लाख रुपये कमवले होते। त्यानंतर तिसऱ्या दिवशी गुलखंदची कमाईत वाढ झाली होती आणि या चित्रपटाने 42 लाख रुपये कमवले होते। नंतर चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाची कमाई केली होती आणि एकूण 4 दिवसातच या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 2 कोटी 1 लाखाची कमाई केली होती। आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 23 लाख कमवले होते। 6व्या दिवशी या चित्रपटाने 22 लाख रुपये कमवले होते। 7व्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवले होते आणि एका आठवड्यात या चित्रपटाने 2 कोटी 38 लाखाची कमाई केली होती। आणि 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली होती आणि 9व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाखाची कमाई केलेली आहे। आणि आता 10व्या दिवशी या चित्रपटाने 37 लाखाची कमाई केलेली आहे। आणि एकूण या चित्रपटाने आतापर्यंत 10 दिवसात या चित्रपटाने 3 कोटी 13 लाख रुपये कमवलेले आहे। आणि गुलखंदचे बरेच शो हाऊसफुल चाललेले आहे। दरम्यान गुलखंद सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडे टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे। सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबड़िया हे या गुलखंद सिनेमाचे निर्माते आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलखंदमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखंद चित्रपटाचे 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये
गेल्या काही दिवसापासून प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या तुलनेने गुलखंडने बॉक्स ऑफिसवर दणक्यात सुरुवात केलेली आहे। पहिल्या दिवशी या सिनेमाने 55 लाखाचा गल्ला जमवला होता। त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुलखंडच्या कमाईत काहीशी घसरण पाहायला मिळाली। सिनेमाने 25 लाख रुपये कमवले होते। त्यानंतर तिसऱ्या दिवशी गुलखंडची कमाईत वाढ झाली होती आणि या चित्रपटाने 42 लाख रुपये कमवले होते। नंतर चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाची कमाई केली होती आणि एकूण 4 दिवसातच या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 2 कोटी 1 लाखाची कमाई केली होती। आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 23 लाख कमवले होते। 6व्या दिवशी या चित्रपटाने 22 लाख रुपये कमवले होते। 7व्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवले होते आणि एका आठवड्यात या चित्रपटाने 2 कोटी 38 लाखाची कमाई केली होती। आणि 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली होती आणि 9व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाखाची कमाई केलेली आहे। आणि आता 10व्या दिवशी या चित्रपटाने 37 लाखाची कमाई केलेली आहे। आणि एकूण या चित्रपटाने आतापर्यंत 10 दिवसात या चित्रपटाने 3 कोटी 13 लाख रुपये कमवलेले आहे। आणि गुलखंडचे बरेच शो हाऊसफुल चाललेले आहे। दरम्यान गुलखंड सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडे टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे। सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबड़िया हे या गुलखंड सिनेमाचे निर्माते आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलखंडमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखंड चित्रपटाचे 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गेल्या काही दिवसापासून प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या तुलनेने गुलखंडने बॉक्स ऑफिसवर दणक्यात सुरुवात केलेली आहे। पहिल्या दिवशी या सिनेमाने 55 लाखाचा गल्ला जमवला होता। त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुलखंडच्या कमाईत काहीशी घसरण पाहायला मिळाली। सिनेमाने 25 लाख रुपये कमवले होते। त्यानंतर तिसऱ्या दिवशी गुलखंडची कमाईत वाढ झाली होती आणि या चित्रपटाने 42 लाख रुपये कमवले होते। नंतर चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाची कमाई केली होती आणि एकूण 4 दिवसातच या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 2 कोटी 1 लाखाची कमाई केली होती। आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 23 लाख कमवले होते। 6व्या दिवशी या चित्रपटाने 22 लाख रुपये कमवले होते। 7व्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवले होते आणि एका आठवड्यात या चित्रपटाने 2 कोटी 38 लाखाची कमाई केली होती। आणि 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली होती आणि 9व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाखाची कमाई केलेली आहे। आणि आता 10व्या दिवशी या चित्रपटाने 37 लाखाची कमाई केलेली आहे। आणि एकूण या चित्रपटाने आतापर्यंत 10 दिवसात या चित्रपटाने 3 कोटी 13 लाख रुपये कमवलेले आहे। आणि गुलखंडचे बरेच शो हाऊसफुल चाललेले आहे। दरम्यान गुलखंड सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडे टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे। सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबड़िया हे या गुलखंड सिनेमाचे निर्माते आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलखंडमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखंड चित्रपटाचे 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गेल्या काही दिवसापासून प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या तुलनेने गुलखंडने बॉक्स ऑफिसवर दणक्यात सुरुवात केलेली आहे। पहिल्या दिवशी या सिनेमाने 55 लाखाचा गल्ला जमवला होता। त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुलखंडच्या कमाईत काहीशी घसरण पाहायला मिळाली। सिनेमाने 25 लाख रुपये कमवले होते।
त्यानंतर तिसऱ्या दिवशी गुलखनची कमाईत वाढ झाली होती आणि या चित्रपटाने 42 लाख रुपये कमवले होते. नंतर चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाची कमाई केली होती आणि एकूण 4 दिवसातच या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 2 कोटी 1 लाखाची कमाई केली होती. आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 23 लाख कमवले होते. 6व्या दिवशी या चित्रपटाने 22 लाख रुपये कमवले होते. 7व्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवले होते आणि एका आठवड्यात या चित्रपटाने 2 कोटी 38 लाखाची कमाई केली होती. आणि 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली होती आणि 9व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाखाची कमाई केलेली आहे. आणि आता 10व्या दिवशी या चित्रपटाने 37 लाखाची कमाई केलेली आहे. आणि एकूण या चित्रपटाने आतापर्यंत 10 दिवसात या चित्रपटाने 3 कोटी 13 लाख रुपये कमवलेले आहे. आणि गुलखनचे बरेच शो हाऊसफुल चाललेले आहे. दरम्यान गुलखन सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडे टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबडिया हे या गुलखन सिनेमाचे निर्माते आहे. दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलखनमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गुलखन चित्रपटाचे 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये गेल्या काही दिवसापासून प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या तुलनेने गुलखनने बॉक्स ऑफिसवर दणक्यास सुरुवात केलेली आहे. पहिल्या दिवशी या सिनेमाने 55 लाखाचा गल्ला जमवला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुलखनच्या कमाईत काहीशी घसरण पाहायला मिळाली. सिनेमाने 25 लाख रुपये कमवले होते. त्यानंतर तिसऱ्या दिवशी गुलखनची कमाईत वाढ झाली होती आणि या चित्रपटाने 42 लाख रुपये कमवले होते. नंतर चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाची कमाई केली होती आणि एकूण 4 दिवसातच या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 2 कोटी 1 लाखाची कमाई केली होती. आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 23 लाख कमवले होते. 6व्या दिवशी या चित्रपटाने 22 लाख रुपये कमवले होते. 7व्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवले होते आणि एका आठवड्यात या चित्रपटाने 2 कोटी 38 लाखाची कमाई केली होती. आणि 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली होती आणि 9व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाखाची कमाई केलेली आहे. आणि आता 10व्या दिवशी या चित्रपटाने 37 लाखाची कमाई केलेली आहे. आणि एकूण या चित्रपटाने आतापर्यंत 10 दिवसात या चित्रपटाने 3 कोटी 13 लाख रुपये कमवलेले आहे. आणि गुलखनचे बरेच शो हाऊसफुल चाललेले आहे. दरम्यान गुलखन सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडे टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबडिया हे या गुलखन सिनेमाचे निर्माते आहे. दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलखनमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गुलखन चित्रपटाचे 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये गेल्या काही दिवसापासून प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या तुलनेने गुलखनने बॉक्स ऑफिसवर दणक्यास सुरुवात केलेली आहे. पहिल्या दिवशी या सिनेमाने 55 लाखाचा गल्ला जमवला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुलखनच्या कमाईत काहीशी घसरण पाहायला मिळाली. सिनेमाने 25 लाख रुपये कमवले होते. त्यानंतर तिसऱ्या दिवशी गुलखनची कमाईत वाढ झाली होती आणि या चित्रपटाने 42 लाख रुपये कमवले होते. नंतर चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाची कमाई केली होती आणि एकूण 4 दिवसातच या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 2 कोटी 1 लाखाची कमाई केली होती.
आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 23 लाख कमवले होते. 6व्या दिवशी या चित्रपटाने 22 लाख रुपये कमवले होते. 7व्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवले होते. आणि एका आठवड्यात या चित्रपटाने 2,38,00,000ची कमाई केली होती. आणि 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली होती. आणि 9व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाखाची कमाई केलेली आहे. आणि आता 10व्या दिवशी या चित्रपटाने 37 लाखाची कमाई केलेली आहे. आणि एकूण या चित्रपटाने आतापर्यंत 10 दिवसात या चित्रपटाने 3,13,00,000 रुपये कमवलेले आहे. आणि गुलकंदचे बरेच शो हाऊसफुल चाललेले आहे. दरम्यान गुलकंद सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडे टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबडिया हे या गुलकंद सिनेमाचे निर्माते आहे. दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलकंदमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गुलकंद चित्रपटाचे 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये गेल्या काही दिवसापासून प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या तुलनेने गुलकंदने बॉक्स ऑफिसवर दणक्यास सुरुवात केलेली आहे. पहिल्या दिवशी या सिनेमाने 55 लाखाचा गल्ला जमवला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुलकंदच्या कमाईत काहीशी घसरण पाहायला मिळाली. सिनेमाने 25 लाख रुपये कमवले होते. त्यानंतर तिसऱ्या दिवशी गुलकंदची कमाईत वाढ झाली होती आणि या चित्रपटाने 42 लाख रुपये कमवले होते. नंतर चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाची कमाई केली होती. आणि एकूण 4 दिवसातच या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 2,01,00,000ची कमाई केली होती. आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 23 लाख कमवले होते. 6व्या दिवशी या चित्रपटाने 22 लाख रुपये कमवले होते. 7व्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवले होते. आणि एका आठवड्यात या चित्रपटाने 2,38,00,000ची कमाई केली होती. आणि 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली होती. आणि 9व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाखाची कमाई केलेली आहे. आणि आता 10व्या दिवशी या चित्रपटाने 37 लाखाची कमाई केलेली आहे. आणि एकूण या चित्रपटाने आतापर्यंत 10 दिवसात या चित्रपटाने 3,13,00,000 रुपये कमवलेले आहे. आणि गुलकंदचे बरेच शो हाऊसफुल चाललेले आहे. दरम्यान गुलकंद सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडे टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबडिया हे या गुलकंद सिनेमाचे निर्माते आहे. दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलकंदमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गुलकंद चित्रपटाचे 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये गेल्या काही दिवसापासून प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या तुलनेने गुलकंदने बॉक्स ऑफिसवर दणक्यास सुरुवात केलेली आहे. पहिल्या दिवशी या सिनेमाने 55 लाखाचा गल्ला जमवला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुलकंदच्या कमाईत काहीशी घसरण पाहायला मिळाली. सिनेमाने 25 लाख रुपये कमवले होते. त्यानंतर तिसऱ्या दिवशी गुलकंदची कमाईत वाढ झाली होती आणि या चित्रपटाने 42 लाख रुपये कमवले होते. नंतर चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाची कमाई केली होती. आणि एकूण 4 दिवसातच या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 2,01,00,000ची कमाई केली होती. आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 23 लाख कमवले होते. 6व्या दिवशी या चित्रपटाने 22 लाख रुपये कमवले होते. 7व्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवले होते. आणि एका आठवड्यात या चित्रपटाने 2,38,00,000ची कमाई केली होती. आणि 8व्या दिवशी या चित्रपटाने
2 लाखाची कमाई केली होती आणि 9व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाखाची कमाई केलेली आहे आणि आता 10व्या दिवशी या चित्रपटाने 37 लाखाची कमाई केलेली आहे आणि एकूण या चित्रपटाने आतापर्यंत 10 दिवसात या चित्रपटाने 3,13,00,000 रुपये कमवलेले आहे आणि गुलकंदचे बरेच शो हाऊसफुल चाललेले आहे। दरम्यान गुलकंद सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडे टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे। सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबड़िया हे या गुलकंद सिनेमाचे निर्माते आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलकंदमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलकंद चित्रपटाचे 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गेल्या काही दिवसापासून प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या तुलनेने गुलकंदने बॉक्स ऑफिसवर दणक्यास सुरुवात केलेली आहे। पहिल्या दिवशी या सिनेमाने 55 लाखाचा गल्ला जमवला होता। त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुलकंदच्या कमाईत काहीशी घसरण पाहायला मिळाली। सिनेमाने 25 लाख रुपये कमवले होते। त्यानंतर तिसऱ्या दिवशी गुलकंदची कमाईत वाढ झाली होती आणि या चित्रपटाने 42 लाख रुपये कमवले होते। नंतर चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाची कमाई केली होती आणि एकूण 4 दिवसातच या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 2,01,00,000ची कमाई केली होती आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 23 लाख कमवले होते। 6व्या दिवशी या चित्रपटाने 22 लाख रुपये कमवले होते। 7व्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवले होते आणि एका आठवड्यात या चित्रपटाने 2,38,00,000ची कमाई केली होती आणि 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली होती आणि 9व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाखाची कमाई केलेली आहे आणि आता 10व्या दिवशी या चित्रपटाने 37 लाखाची कमाई केलेली आहे आणि एकूण या चित्रपटाने आतापर्यंत 10 दिवसात या चित्रपटाने 3,13,00,000 रुपये कमवलेले आहे आणि गुलकंदचे बरेच शो हाऊसफुल चाललेले आहे। दरम्यान गुलकंद सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडे टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे। सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबड़िया हे या गुलकंद सिनेमाचे निर्माते आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलकंदमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलकंद चित्रपटाचे 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गेल्या काही दिवसापासून प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या तुलनेने गुलकंदने बॉक्स ऑफिसवर दणक्यास सुरुवात केलेली आहे। पहिल्या दिवशी या सिनेमाने 55 लाखाचा गल्ला जमवला होता। त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुलकंदच्या कमाईत काहीशी घसरण पाहायला मिळाली। सिनेमाने 25 लाख रुपये कमवले होते। त्यानंतर तिसऱ्या दिवशी गुलकंदची कमाईत वाढ झाली होती आणि या चित्रपटाने 42 लाख रुपये कमवले होते। नंतर चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाची कमाई केली होती आणि एकूण 4 दिवसातच या चित्रपटाने वर्ल्ड वाईज 2,01,00,000ची कमाई केली होती आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 23 लाख कमवले होते। 6व्या दिवशी या चित्रपटाने 22 लाख रुपये कमवले होते। 7व्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवले होते आणि एका आठवड्यात या चित्रपटाने 2,38,00,000ची कमाई केली होती आणि 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली होती आणि 9व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाखाची कमाई केलेली आहे आणि आता 10व्या दिवशी या चित्रपटाने 37 लाखाची कमाई केलेली आहे आणि एकूण या चित्रपटाने आतापर्यंत 10 दिवसात या चित्रपटाने 3,13,00,000 रुपये कमवलेले आहे
आणि गुलकंदचे बरेच शो हाऊसफुल चाललेले आहे। दरम्यान गुलकंद सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडे टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे। सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबड़िया हे या गुलकंद सिनेमाचे निर्माते आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलकंदमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगळीवेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे।